नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे 23 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी झालेलं होतं। म्हणजे गारपीट काही ठिकाणी झाला आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पीक होतं ते अतोनात त्याचं नुकसान झालेलं आहे। आणि त्याच संदर्भात जे काही आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यावरती मुद्दे उचलण्यात आले होते, प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्याच्यामध्ये त्यावर जर पाहिलं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलेलं होतं की जे काही नुकसान वगैरे झाले असतील तर त्यांचे तातडीने जे काही पंचनामे असतील ते करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणूनच आता काय केलं जाणार आहे तर हे अधिवेशन झाल्याच्या नंतर किंवा होत असताना त्याच्यामध्ये त्यांचे पंचनामे करत असताना तुम्हाला तुमच्या अनुदान किंवा अवकाळी अतिवृष्टी तुम्हाला मिळण्यासाठी तुमचं शेतीची जी काही ई-पीक पाहणी असेल, तुम्ही जे पीक लावलेलं असेल त्याची तुमच्या 7/12 वर नोंद असणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण की याच्या अगोदरसुद्धा आपण पाहिलेलं होतं की 2023-24 मध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी हेक्टरी 5,000 रुपये देण्यात आलेले होते, परंतु ते पैसे फक्त ज्यांची ई-पीक पाहणी होती त्यांनाच देण्यात आलेले होते। म्हणून आतासुद्धा तुम्हाला हे रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी असणं गरजेचं आहे। तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर तुम्ही ज्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे त्या पद्धतीने तुमची ई-पीक पाहणी तुम्ही करून घेतलेली आहे का एकदा चेक करा। आणि ज्यांनी रब्बी पीक विमा भरलाही नसेल परंतु अतिवृष्टी अनुदानासाठी तुम्हाला तुमची ई-पीक पाहणी असेल तरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मिळतं, अन्यथा मिळत नाही। तर आता ई-पीक पाहणी करण्यासाठी तुमच्याकडे आणखीही आता जर पाहिलं तर 10 मार्च ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर 10 मार्च 2026 पर्यंत तुमच्याकडे टायमिंग आहे। कारण की 10 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला सहाय्यक स्तरावरून तुमची ई-पीक पाहणी करता येणार आहे। ती पीक पाहणी कशा पद्धतीने सहाय्यकांमार्फत करायची किंवा सहाय्यकाचा नंबर तुमच्या गावात कुठून काढायचा, कशा पद्धतीने काढायचा यावर आपण दोन्ही व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या पद्धतीने तुम्ही ते पाहून तुमची ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे।